मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कालच्या भागात आपण पाहिलं होतं की अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की मैपत सांगणारच होता आणि तेवढ्यात अर्जुन बोलता बोलता अचानक कल्पना त्यांचं लक्ष तन्वीकडे जातं, म्हणजे प्रियाकडे. त्या म्हणतात, काय ग, उभी काय तन्वी, दे की त्यांना पोहे. आता प्रिया खूप मन लावून ऐकते, हे कळतंय या सगळ्यांना. सायली म्हणते, काय ग, तुझा चेहरा असा का झाला, किती घाम आलाय तुला. अश्विन प्रियाकडे बघायला लागतो बरं का लगेच. पूर्णाजी म्हणतात, कधी नव्हे स्वयंपाकघरात गेलीये, मग काय होणार दुसरं. प्रिया म्हणते, हो हो हो, मला स्वयंपाकाची सवय नाहीये ना, पण आपल्या माणसासाठी काही करायचं ठरवलं की होतं म्हणा सगळं नीट. घ्या ना, तुम्ही सगळे पोहे घ्या. प्रियाने सगळ्यांना आग्रह करून ते पोहे दिले खरी, पण ते पोहे सगळ्यात आधी प्रतापरावांनी खाल्ले बरं का. मे बी त्यांना भूक लागली असावी जास्ती. प्रिया म्हणते, करा ना सुरुवात, पोटभर खा." पहिल्याच घासाला त्यांना एवढा जोरात ठसका लागतो, सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. प्रतापराव म्हणतात, तन्वी, अगं काय ग. कल्पनाताई म्हणतात, काय झालं अहो. प्रतापराव म्हणतात, तन्वी, अगं घरातल्या सगळ्या मिरच्या घातल्या का ग पोह्यात. बाकीच्या सगळ्यांनी घास खाता खाता खालीच ठेवला बर का. मजा आली हा सीन बघताना. कल्पनाताई पटकन त्यांना पाणी आणून देतात. अस्मिता म्हणते, अरे बापरे, हो का, नको नको, मी हे पोहे न खाल्लेलेच बरे. अस्मिताने असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, बापरे, मला पण नको. चैतन्य म्हणतो, मला पण नकोय. लगेच अश्विनला राग येतो बरं का. अश्विन थोडा हर्ट होतो आणि म्हणतो, तन्वीने काही केलं ना तरी तुम्हाला ते आवडतच नाही. झाले असतील थोडे तिखट पोहे, मग काय बिघडलं. तिने काही प्रयत्न केले ना तर तुम्ही ना, म्हणजे सगळे ना मुद्दाम करता, मनापासून करते ना, ती नाश्ता करायचा प्रयत्न करते ना, घ्या ना गोड मानून. प्रतापराव म्हणतात, तू खाय बाबा, खाय, तू खाय ना. अश्विन म्हणतो, मी खाऊ. अर्जुन म्हणतो, खा ना रे बाबा, तू खा ना, तुझ्या बायकोने केलेत पोहे तर, ऑल द बेस्ट. अश्विन आता ते पोहे खरंच खातो बर का, पण त्याला एवढा जोरात ठसका लागतो, कारण ते भयंकर तिखट झालेले असतात पोहे. प्रिया लगेच त्याला पाणी द्यायला लागते बर का. प्रिया पाणी देते आणि म्हणते, काय झालं अश्विन, अरे एवढा ठसका का लागला तुला पण. अश्विन म्हणतो, का लागला काय, का लागला नाही, एवढे तिखट पोहे केल्यावरती काय होणार तन्वी, इतकी इनोसंटली विचारतीये, जसं काही काही समजतच नाही हिला. प्रिया म्हणते, ठीक आहे ना अश्विन, चुकलं असेल थोडा अंदाज माझा. याने बाजू घेतली ना तिची, मग लगेच ही स्वतःला डिस्क्राईब करायला लागते बरं का. मग शेवटी सायली म्हणते, बसा तुम्ही इथे, मी आलेच पटकन पोहे करून. अस्मिता म्हणते, बाई तूच कर ग सायली पोहे. आपल्या सायलीबाई म्हणजे नंबर 1 गृहिणी. पटकन तिने पोहे भिजत घातले, एकीकडे कांदा चिरला, एकीकडे फोडणी दिली. आता तिच्या त्या फोडणीचा खमंग सुवास पूर्णाजीच्या नाकात शिरला. पूर्णाजी सायलीकडे बघत असतात. आता त्या वास आल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, आ हा हा, असा सुगंध आला की समजून घ्यावं आपल्या सायली स्वयंपाकघरात आहे. तन्वी, तिच्याशी बरोबरी करण्यापेक्षा ना, काम कसं निगुतीने करावं ना, ते जरा सायलीकडनं शिक, घे जरा ते धडे. पूर्णाजीने असा टोमणा मारल्यावरती लगेच प्रिया तनतन करून चालली जाते तिच्या रूम मध्ये आणि अश्विनही तिच्या पाठीपाठी चालला जातो. चैतन्य म्हणतो, चला शेवटी माझंच खरं झालं, माझ्या नशिबात सायली वहिनीने केलेले पोहेच आहेत. याला बिचारा याच्या काय प्यायची चिंता, त्याला बाहेर खावं लागलं असतं ना, नाहीतर त्याचं लग्न लावून टाका रे, किती दिवस ठेवणार आहे त्याला असा. असो, आता सगळे हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, हो रे बाबा, तुझ्या वहिनीच्या हातचेच पोहे खा. इथून पुढे दाखवलाय त्यांनी सुमन आणि नागराजचा सीन. नागराज सुमनला धमकवत असतो बर का. नागराज म्हणतो, काय ग सुमन, तुझ्या लक्षात आलं असेल ना, इथे तुला कोणीही वाचवू शकणार नाही. इथे तुला मारून तुझे छोटे छोटे तुकडे केले ना मी, आणि बाहेर कुत्र्याला खाऊ जरी घातले तर कोणी तुला इथे बघायला पण नाही येणार ग सुमन. आतापर्यंत तुला हे लक्षात आलं असेल ना सुमन, आता तू गप बसायचं. खबरदार तोंड उघडलंस तर सुमन. आता सुमन त्याच राग राग म्हणजे आवेशानं या नागराजकडे बघत असते बरं का प्रेक्षकांनो. सुमन नागराजला म्हणते, मारा ना मग, मारून टाका मला. जो माणूस स्वतःच्या सख्ख्या भावाच्या जीवावर उठू शकतो, त्या माणसाकडनं दुसरी काय अपेक्षा करणार. मला मारणार आहात तुम्ही, काय वेगळं अपेक्षा करणार आहे तुमच्याकडनं मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमचं सत्य जगाला ओरडून ओरडून सांगणार मी. माझ्या आयुष्यात मी थोडं जरी पुण्य केलं असेल ना, तर तुमचा हा मुखवटा मी जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आता जेव्हा सुमन अशी बोलते तेव्हा नागराजला भीती वाटायला लागते बरं का. नागराज सुमनला अजूनही सोडत नाही प्रेक्षकांना, आणि मालिकेचा नवीन प्रोमो आलाय,
17 का 18 जानेवारीला आता या बाकीच्या इतर म्हणजे मालिकेमधल्या नायिका येणार आहे, काव्या येणार आहे, बऱ्याच जणी येणार आहेत आणि या नागराजला एक्सपोज करणार आहेत. म्हणजे नागराजकडे सुमन कैद आहे हे अर्जुन सायलीला आता कळणार आहे. त्यामुळे येणारी मालिका खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. एपिसोड इंटरेस्टिंग होत आहे. आजचा एपिसोड तसा नॉर्मल आहे. अर्जुन रूममध्ये येतो आणि आता त्याला ऑफिसला जायचंय म्हणून तो सायलीला पटवण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य म्हणतो, "अरे अर्जुन, बरा आहे आता हात तुझा ना?" अर्जुन म्हणतो, "हो रे बाबा, आय एम कम्प्लिटली फाईन, पण आपण ऑफिसला आता लगेच." सायली आता त्याच्याकडे रागाने बघते बरं का. तिथेच घड्या घालत असते ती साड्यांच्या नेहमीप्रमाणे. अर्जुन म्हणतो, "बरं झालं बाबा चैतन्य, नाही गेलो आपण ऑफिसला." सायलीला बघून तो त्याचे शब्द फिरवतो अर्जुन. सायली म्हणते, "नाही, तुम्ही आता जाणार नाहीच आहात हा ऑफिसला. आता बरं वाटतंय, आता मी ऑफिसला जाणार असा जप्त अजिबात माझ्याकडे करायचा नाही हा. पुढचे 2 दिवस माझं लक्ष असणार आहे तुमच्याकडे कडक." अर्जुन म्हणतो, "बापरे, 2 दिवस?" आता लगेच त्याच्या हाताला त्रास व्हायला लागतो. सायली म्हणते, "बघा किती त्रास होतोय, विश्रांतीची गरज आहे तुम्हाला." चैतन्य म्हणतो, "वहिनी, एक्झॅक्टली मी हेच सांगतोय अर्जुनला." "अरे मी आहे ना अर्जुन, मी हँडल करेल ना ऑफिस, तू घरी राहा." अर्जुन त्याच्यावर दात खातो आणि म्हणतो, "तिच्या समोर कशाला बोलतोय तू? चैतन्य, तू तिच्या बाजूने कशाला जातोस रे नेहमी?" चैतन्य हळूच म्हणतो, "मी वहिनीच्याच टीम मध्ये आहे." अर्जुन म्हणतो, "माहितीये मला वहिनीच्या टीम मध्ये, पण सध्या नको बोलू ना असं, मला गरज आहे ना ऑफिसला जायची." "अरे बाबा, किती सगळे पेंडिंग केसेस आहेत, काम करायला पाहिजे ना चैतन्य." सायली म्हणते, "ऐकू येते बरं, मला सगळं ऐकू येतंय आणि चैतन्य भाऊजी माझ्या टीम मध्ये, कारण त्यांना तुमचं भलं व्हायचंय ना, भलं व्हावं असं वाटतंय ना म्हणून." अर्जुन म्हणतो, "अगं सायली, ऑफिसमध्ये महिपतची फाईल आहे, मला ती वाचावी लागेल." सायली म्हणते, "कुठे पळून जात नाही हा ती फाईल." अर्जुन म्हणतो, "अगं पण मग बाकीचे क्लायंट, त्यांच्या केसेस पेंडिंग आहेत ग सायली." चैतन्य म्हणतो, "अरे अर्जुन, आपले क्लायंट कुठे पळून जाणार आहेत? तुला सांगतो मी, अर्ध्या क्लायंटनी तुझी पोस्ट रिपोस्ट केली आहे. आमचे अर्जुन सर किती शूरवीर आहेत ते. बघा बघा, तुम्हाला दाखवतो दोघांना मी." सायली म्हणते, "मग सांगा तुमच्या सगळ्या अशिलांना की तुमचा वकील काही बायकोचं ऐकत नाही." अर्जुन म्हणतो, "अरे." चैतन्य म्हणतो, "बायकोला घाबरतो असा मेसेज करून टाकू का सगळ्या म्हणजे आपल्या अशिलांना?" अर्जुन म्हणतो, "चैतन्य, काय चाललंय तुझं? मार खाशील ना चैतन्य." चैतन्य म्हणतो, "उजव्या हाताने मारू नको बाबा, डाव्या हाताला दुखतंय ना तुझ्या." अर्जुन म्हणतो, "तुझं काय चाललंय यार चैतन्य?" शेवटी चैतन्य म्हणतो, "बापरे, चालू द्या बरं तुमचं, मला भरपूर कामं आहेत. चला चला, मलाच केसेस हँडल करायचे, बाय बाय बाय." असं म्हणून चैतन्य निघून जातो. अर्जुन आता एकटाच सायलीच्या तावडीत सापडलाय. सायली आता त्याच्याकडे अशी रागाने बघते, म्हणजे प्रेमाने रागाने. अर्जुन म्हणतो, "बरं बाबा बायको, मी कुठे जाणार नाही, मी 2 दिवस तुझ्या समोरच असणार आहे, जात नाही कुठे मी." असं तो लाडा सायलीला बोलतो. पण त्याला आलंय टेन्शन आता. इकडे साक्षीने अण्णाला पकडलंय ही बातमी मोबाईलवर बघितली आहे. त्यावरती ती बघत असते मोबाईलवर न्यूज. महिपत शिखरे यांना अटक झालेली आहे म्हणून साक्षी ते ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. न्यूजमध्ये ऐकवत असतात की हे कुटुंबच गुन्हेगार आहे. मागे साक्षी शिखरे पण अशीच गुन्ह्याखाली अटक झाली होती, तिला आता महिपत शिखरेला अटक झाली आहे. साक्षी ते सगळं ऐकते आणि विचार करते, बापरे, अण्णांना पकडताय पोलीस, म्हणूनच ते लपून बसले होते का इतके दिवस? पण अण्णा पकडले गेलेत. मला अण्णाला भेटायला पण जाता येणार नाही कस्टडीमध्ये. मला आज जर कोणी पाहिलं तर, पोलिसांना कळलं तर मी जिवंत आहे, काय होईल मग? साक्षी आता सारखी ती बातम्या बघत असते. महिपत शिखरेला आता काय शिक्षा होईल यासाठी बघत राहा आमचे चॅनल. इकडे सेम न्यूज सचिन पण ऐकतो बरं का आणि विचार करतो, महिपत शिखरेला अटक, आता येणार मज्जा. सचिन स्वतःचा स्वार्थ साधणार आहे या सगळ्यामध्ये. तो विचार करतोय आता खरा गेम सुरू होणार आहे. म्हणजे हा साक्षीला त्रास देऊन तिच्याकडनं पैसे उकळू शकतो. याला फक्त पैसा दिसतोय बरं का प्रेक्षकांनो, याला कोणीही जवळचं नाहीये. मी म्हंटल ना, तो अगदी प्रियाचा भाऊ शोभतो. अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन आज जे काही जेलमध्ये झालं ते सगळं सायलीला सांगतोय आता. अर्जुन सांगतोय सायलीला, नागराज काका आला होता आज जेलमध्ये आणि असं असं झालं. मग महिपत बराच वेळ नागराज काकाकडे नुसता बघत होता, खूप वेळ बघत होता आणि खुन्नस देत होता. सायली म्हणते, "नागराज काका सुमन काकूबद्दल जाब विचारायला आले होते, तेही महिपतला? का नागराज काका नाटक करत होते? म्हणजे तुम्ही चौकशी करताना तिथे नागराज काका आलेच कसे? म्हणजे काय भानगडे ही सगळी? योगायोग तर नसावा हा." अर्जुन म्हणतो, "नाहीच आहे सायली, हा योगायोग नाहीच आहे. मला तर असं वाटतंय की." सायली म्हणते, "काय वाटतंय तुम्हाला?" मग अर्जुन म्हणतो, "अगं सायली, महिपतनं जेव्हा सुपारी देणाऱ्याचं नाव घेत होता
तेव्हा तो नागराज काकाचं नाव घेईल असं फील झालं मला. सायली म्हणते, बापरे, म्हणजे आपला संशय जो आहे तो खरा आहे की काय? सख्ख्या भावाच्या जीवावर कोणी कसं काय उठू शकतं अहो? अर्जुन म्हणतोय, नागराज काका त्याच्या स्वतःच्या बायकोच्या जीवावर उठला होता सायली, हेही आपण विसरू शकत नाहीये. सायली म्हणते, हो, तुमचं खरंय. अर्जुन म्हणतो, का कोणास ठाऊक, मला असं वाटतंय महिपत काहीतरी बोलणार होता, पण जेव्हा नागराज काकाने साक्षीचं नाव घेतलं तेव्हा महिपत बोलता बोलता एकदम गप्पच झाला. सायली म्हणते, पण महिपत तर कोणाला घाबरत नाही, पण मग तो काय, म्हणजे कुठेतरी पाणी मुरते अहो, काही कळेनासच झालंय. अर्जुन म्हणतो, मलाही तसंच वाटतंय सायली. असं बोलून तो त्या बोर्ड जवळ येतो. त्यांनी बोर्डवर तिथे फोटो वगैरे लावलेत ना, बाबूचे फोटो, महिपतचे फोटो आणि बऱ्याच जणांचे फोटो. अर्जुन त्या बोर्ड समोर येतो आणि म्हणतो, नागराज काकावर फक्त संशय आहे आपला, हाच मास्टर माइंड असावा. पण हे सगळं आपल्याला सिद्ध कसं करता येईल सायली? या सगळ्या गोष्टी ना खूपच डिफिकल्ट होत चालल्यात. या सगळ्या गोष्टींना जर एकत्र आणायचं असेल तर आपल्याला महिपत शिकलेला बोलतं करावंच लागणार आहे. एनी हाऊ. आता प्रेक्षकांनो, पुढे त्यांनी प्रोमो ना एक म्हणजे वेगळाच दाखवलाय बरं का, डेंजर दाखवलाय. म्हणजे महिपत आगीतून फुफाट्यात पडलाय असं म्हणायला हरकत नाहीये बरं का. महिपतला आता ब्लॅकमेल करायसाठी एक व्हिडिओ ते पाठवतात. ऑफकोर्स नागराज आणि प्रिया. साक्षीला त्यांनी असं रस्त्याने त्रास द्यायचा प्रयत्न केलाय आणि तो व्हिडिओ त्यांनी महिपतला दाखवलाय, जेणेकरून महिपत अगदी गपचूप बसावा, त्याने तोंड पण उघडू नये. पण आता प्रेक्षक म्हणून मला असं वाटतंय की खरंच मालिका खूप नाही खेचली पाहिजे त्यांनी, इंटरेस्ट कमी होतो ना मग प्रेक्षकांचा. आता त्यांनी कमीत कमी अर्जुनचा संशय सत्यात उतरावा असं दाखवायला पाहिजे प्रेक्षकांना. म्हणजे मागे पण अर्जुनला संशय होता की प्रिया खोटी तन्वी आहे, ते तुळशीपत्राचं त्यांनी किती नाचवलं होतं, पण नंतर सगळं काही जैसे थे झालं होतं, तसं आता होऊ नये अशी एक अपेक्षा आहे. असो, इकडे आता सचिन लगेच साक्षीला भेटायला आलाय बरं का. साक्षी आता त्याला बघून खूप आनंद होतो तिला, पण ती मनात विचार करते की साक्षीला अण्णाबद्दल सांगावं तर कसं सांगावं. तिला सांगायचं असतं सचिनला. सचिन म्हणतो, काय झालं तुला सॅम, किती घाम आलाय तुला? साक्षी मनात विचार करते, याला मी सांगूही शकत नाही की माझ्या अण्णांना अटक झालीये. बातम्यात जर माझा साक्षी म्हणून कुठे उल्लेख झाला तर याला कळेल ना. आता सचिन म्हणतो, काय झालं सॅम, काही प्रॉब्लेम झालाय का? साक्षी रडते आणि म्हणते, मला सोडून जाणार नाही ना तू सचिन, तू माझ्या सोबत थांब हं." असं म्हणून त्याला मिठी मारते बरं का. सचिन म्हणतो, कुठे जाणार नाहीये मी, कुठेही जाणार नाहीये सॅम, तू शांत हो बरं. असा तो तिला वरवर दिलासा देतो आणि मनातल्या मनात विचार करतो, साक्षी शिखरे, मी तुझ्या सोबतच राहणार आहे, कारण तू माझा भरपूर फायदा करून देणार आहेस. तर ह्या पुढचा सीन सुभेदारांच्या घरचा दाखवलाय. आता नेहमीप्रमाणे हे नाश्त्याला का जेवायला बसलेले असतात. या कल्पनाताई म्हणतात, बाई अर्जुन सोबत सायली आहे तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. आता अर्जुन म्हणतो, बायको थोडंच वाढ, मला जेवण नाही जाते. सायली म्हणते, गोळ्या सुरू आहेत तुमच्या, जेवावं तर लागेल ना तुम्हाला. मग विमल म्हणते, अर्जुन दादा तुमच्या तोंडाला चव नाही ना, म्हणून सायली ताईने तुमच्यासाठी मेथीची भाजी केली आहे. आता ही भाजी खाऊन बघा, कशी चव येते तुमच्या तोंडाला ते बघाच. आता तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन, तो महिपत शिकरे पकडला गेला ना, तो काही बोलला का? अर्जुन म्हणतो, नाही ना पूर्णाजी, अजून काहीच बोलला नाहीये. कल्पनाताई म्हणतात, बाप्पा ते सुमन कुठे, ते आधी कळायला पाहिजे. सुमन घरी आली पाहिजे रे लवकर पोरानो. अस्मिता म्हणते, ए अर्जुन, आता ना यापुढे अशी रिस्क घेऊ नको बरं का, असं एकटं दुकटं जात नको जाऊ, अरे आमचा जीव थाऱ्यावर नसतो, टेन्शन येतो रे आम्हाला. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन, आम्हाला तुझा अभिमान पण वाटतो हा बेटा, तुझ्या धाडसामुळे महिपत शिकरेला शिक्षा झालीच शेवटी. तेवढ्यात अश्विन आलाय बरं का प्रेक्षकांनो. अश्विन हे कॅरेक्टर ना बघायला गेलं ना तर खूप स्वीट आहे प्रेक्षकांनो. म्हणजे तो खूप प्रेम करतो, जसं अर्जुन प्रेम करतो ना सायलीवर, तसं अश्विन त्याची कर्तव्य बरोबर पार पाडतो. फक्त तो डोळसपणे नाही करत या गोष्टी, हे त्याचं चुकतं. बिचारा जरा म्हणजे भोळसट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अश्विन येऊन अर्जुनला विचारतो, काही पेन होतोय का रे दादा? अर्जुन म्हणतो, नाही रे अश्विन. अश्विन म्हणतो, दादा आता पुढचे 4 दिवस आपण ड्रेसिंग करूया आणि मग फायनल चेकअप करूया. अर्जुन म्हणतो, ॲज यू से डॉक्टर. सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अश्विन म्हणतो, मी रूम मध्ये, या तुम्ही जेवण झाल्यावर तिकडे. अर्जुन विचार करतो, नको नको, याच्या रूम मध्ये नाही बोलता येणार, तिथे तन्वी असणारच. सायली म्हणते, अश्विन भाऊजी थांबा ना, तुम्ही जेवून घ्या, प्रिया बाहेर गेलीये, तिने काही स्वयंपाक केलेला दिसत नाहीये जाण्याआधी, जेवा ना तुम्ही. आता हा अश्विन म्हणतो सायलीला, नाही इट्स ओके,
मला बाहेर जेवायची सवय झाली आहे आता आणि तसंही नियम मोडून जेवायचं काही कारण पण नाहीये. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा." असं म्हणून तो निघून जातो. आता तो जेव्हा जातो तेव्हा पूर्णाजीला फार वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणतात अश्विन गेल्यावर एकीकडे आपला अश्विन तन्वीच्या खोटेपणामुळे चिडतो आणि दुसरीकडे तिचीच बाजू घेत राहतो आपल्यासमोर. तन्वीमुळे तो दुखावला गेलाय, पण तो हे काही मान्य करत नाही. तसा तो शब्दाचा पक्का आहे, तसा प्रेमात सुद्धा पक्काच आहे. पण तो चुकीच्या मुलीवर प्रेम करतोय हे त्याला कधी कळेल ते कोणास ठाऊक. आता या पूर्णाजीला हळहळ वाटते अश्विनच्या भविष्याची. साहजिक आहे, वाटणारच. असो, पण आता इथून पुढचा सीन दाखवलाय प्रिया आणि नागराजचा. प्रेक्षकांना खूप फास्ट दाखवतात बरं का ते सिरियल आणि डायलॉग पण भरपूर असतात. त्यामुळे अधेमध्ये जास्ती बोलायला वेळ मिळत नाही. व्हिडिओ खूप लांब होऊन जातो ना मग. प्रिया भेटलीये नागराजला. नागराज म्हणतो, "प्रिया, कशाला बोलवलंयस तू इथे मला?" प्रिया म्हणते, "कशाला काय कशाला? मैपतचं तोंड कसं बंद करायचंय ते ठरवावं लागेल ना आपल्याला." नागराज म्हणतो, "अगं तेवढ्यासाठी कशाला बोलवलंस मला? मी बघेल ना माझं माझं काय करायचं ते." प्रिया म्हणते, "बोलायला काय जाते तुम्हाला? बघेल म्हणे. अहो तुम्हाला जमायला पाहिजे. नशीब चांगलंय की अजून त्या मैपतने तोंड नाही उघडलं. तो मैपत पोपटासारखं बोलायच्या आत आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आहे." नागराज म्हणतो, "ऍक्शन तर घ्यायला हवी आहे." प्रिया म्हणते, "त्याचं तोंड ना कायमचं बंद करायला पाहिजे." नागराज घाबरून तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "कायमचं?" आता प्रिया म्हणते, "ओ, कायमचं म्हणजे काय, मारून नाही टाकायचं आपल्याला त्याला? त्याला ना असं काहीतरी करायला हवं की तो जेलमध्येच नाही, तो मरेपर्यंत आपल्या विरोधात कधी तोंड उघडणार नाही. असं काहीतरी करावं लागेल." नागराज म्हणतो, "असं काहीतरी करता येईल? आपल्याकडे ना प्रिया एकच हुकमाचा पत्ता आहे." प्रिया म्हणते, "काका आपल्याला तोच वापरायचा आहे. बघता काय माझ्याकडे? दरवेळेला का मीच आयडिया देऊ का? तुमचा मेंदू वापरा जरा. ते डोकं वापरून सांगा काय करता येईल." आता नागराज डोकं वापरतो प्रियाने सांगितलंय म्हणून आणि काहीतरी आयडियाची कल्पना त्याला आली आहे बरं का. आणि ती त्याने प्रियाला ऐकवली आहे जरा विचार करून. तो म्हणतो, "आपण असं केलं तर आपण तुरुंगात महिपतला." असं एवढंच तो बोलतो आणि पुढे त्याचे ओठ हलताना दाखवलेत बरं का. त्याचा प्लॅन नाही दाखवलाय, पण पुढच्या प्रोमोमध्ये तो प्लॅन लक्षात आलाय. प्रियाला तो नागराजचा प्लॅन भलताच पटलाय. ते साक्षीला आता त्रास देतात प्रेक्षकांनो. ती रस्त्याने चाललेली असते ना, तर ती पण बघा रात्रीच्या वेळेला लगली एकटी दुकटी चाललेली आहे आणि रस्त्याने चालताना यांनी लगली तिच्या अवतीभोवती आग पण लावली असं दाखवलं बरं का त्यांनी. काही काही गोष्टींना न पटण्यासारख्याच असतात बरं का. असो, पण मालिकेवरती प्रेम आहे आणि खरंच प्रेम आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टी आपण पटवून घेतोच. हरकत नाहीये. बघूयात पुढे काय होतंय. प्रियाला ते पटलंय बरं का. आता अश्विनच्या रूममध्ये अर्जुन आणि सायली गेलेत. अर्जुन सायली आता त्या प्रतिमा आत्याच्या डेड बॉडी बद्दल बोलताय. अरे बापरे प्रेक्षकांनो, एवढा गुंता असतो ना की कधी कधी मलाही लक्षात येत नाही नेमकं चाललंय तरी काय. एक एक धागेदोरे ते सगळे जुळवायचा प्रयत्न करतात म्हणा. हरकत नाहीये. आता अश्विन म्हणतो, "हे नाव तुम्हाला तिथे ज्या फाईल्स होत्या त्यात कळलंय का?" अर्जुन म्हणतो, "होय." सायली म्हणते, "अश्विन भाऊजी, म्हणजे प्रतिमा त्याच्या खोट्या डेड बॉडीच्या प्रकरणात ह्या नावाचा काही संबंध आहे असं वाटतंय आम्हाला." अश्विन म्हणतो, "असू शकतो. मी एक काम करतो, मी हॉस्पिटलला गेल्यावर सगळे पेपर चेक करून तुम्हाला सांगतो. या नावाचा स्टाफ आहे का ते बघतो." आता ते नाव आपल्याला कळवलेलं नाहीये. तेवढ्यात प्रिया येते खोलीत आणि विचार करते, या तिघांचं काय चाललंय परत. सायली आता प्रियाला बघते बरं का. अर्जुन काहीतरी सांगणार असतो. "अरे अश्विन, अजून एक." सायली आता त्याला गप्प करत म्हणते, "अहो," म्हणजे म्हणजे विषय टाळते आणि म्हणते, "अश्विन भाऊजी, येतो हं, काळजी घेतो हं यांच्या म्हणजे जखमेची." म्हणजे जसं काही एक नॉर्मल भेटीसाठी हे दोघं जण तिथे आलेत असं दाखवते सायली आणि म्हणतो अर्जुन, "चल मग अश्विन, निघतो हां आम्ही, थँक आता लगेच प्रिया म्हणते, "अश्विन, हे दोघं इथे कशाला आले होते?" अर्जुन सायली निघून जातात बरं का बेडरूम मधनं अश्विनच्या. अश्विन त्याचं त्याचं काम करतोय असं दाखवतो बरं का प्रियाला. प्रिया म्हणते, "काय रे, हे दोघं कशाला आले होते तुझ्याशी बोलायला?" मग अश्विन म्हणतो, "त्यांना माझी मदत हवी होती." प्रिया म्हणते, "हल्ली त्यांना तुझी मदत जरा जास्तीच लागते नाही अश्विन?" अश्विन आता तिच्याकडे बघतो बरं का आणि म्हणतो, "अगं सायलीला ना दादाच्या ड्रेसिंग बद्दल विचारायचं होतं म्हणून आली होती ती इथे." मग प्रिया म्हणते, "होय काय? हेच विचारायचं होतं ना तिला अश्विन, का दुसरं काही आहे?" मग लगेच अश्विन म्हणतो, "घरात डॉक्टर मीच आहे ना आणि मला त्या बाबतीत तर त्यांना कोऑपरेट करावंच लागेल." आता लगेच प्रिया म्हणते, "हे बघ अश्विन, मी तुला कॉफी आणते, पण मला सांग की हे दोघं." आता प्रिया काही बोलणार तेवढ्यात अश्विनला फोन येतो बरं का आणि अश्विन प्रियाशी बोलणं टाळतो आणि म्हणतो, "ठीक आहे ठीक आहे, मी येतोय येतोय. हो हो हो, आलोच." प्रिया म्हणत असते, "थांब ना अश्विन." अश्विन म्हणतो, "अगं तुझी कॉफी राहू दे तन्वी, मला इमर्जन्सी आहे." प्रिया त्याच्या मागे मागे जात असते. "अरे सांग ना अश्विन, एवढंच विचारते मी." अश्विन म्हणतो, "थांब जरा 1 मिनिट." आता हॅलो हॅलो म्हणून चालला जातो अश्विन बरं का.
प्रिया विचार करते, इकडे अर्जुन सायलीचं काय चाललंय आणि तिकडे तो महिपत तोंड उघडेल, मी काय करू? आता इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर आता जे समजायचं ते समजा बाबा प्रेक्षकांनो, त्या इन्स्पेक्टरला फोन लावलाय आणि अर्जुन म्हणतो, मी येतोय संध्याकाळी महिपतला विचारपूस करायला. आता हा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही प्रेक्षकांनो. सायली म्हणते, काय हो, तुम्ही पुन्हा संध्याकाळी बाहेर जाणार का? अर्जुन आता जरा टेन्शन मध्ये येतो, पण गोड बोलत म्हणतो सायलीला, जावं लागेल बायको, महत्वाचं आहे. सायली म्हणते, काय हो, तुमची तब्येत नाही का महत्वाची? अहो, तुम्ही घरी राहिला तरी तो महिपत इथेच राहणार आहे ना जेलमध्ये, तो कुठे पळून जाणार आहे? अर्जुन तोंडातल्या तोंडात बोलतो, मी पण तर जेलचाच अनुभव घेतोय ना. मग सायली त्याच्याकडे रागाने बघते. अर्जुन म्हणतो, मग काय यार बायको, तू कैदच करतेस मला घरामध्ये. सायली म्हणते, मला कैद करता आलं असतं ना तर मी खरंच केलं असतं तुम्हाला कैद. अर्जुन म्हणतो, मग एक काम करायचं का, आपण ती हातकडी आणायची का? एक माझ्या हातात एक तुझ्या हातात, एकत्र कैद होऊन जाऊ. सायली म्हणते, तुम्ही पण ना, तुम्हाला काही वाटत नाही बाई बोल. सायली अशी चिडून म्हणते, बाई तुम्हाला ना काहीच लाज वाटत नाही बोलायला असं. अर्जुन म्हणतो, वाटते ना थोडी. मग सायली म्हणते, जा बाबा. अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, मला काही महिपतची मारामारी करायची नाहीये तिथे जाऊन. सायली म्हणते, पण हाताची जखम चिघळली तर? अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, सध्या तो महिपत दगड होऊन बसलाय. तो दगड फोडण्यासाठी मला प्रयत्न तर करावे लागतील ना. महिपतने जर आपल्याला सुपारी देणाऱ्याचं नाव सांगितलं तर, नाही सांगितलं तर, अगं आपली आतापर्यंतची मेहनत नाही का वाया जाणार सायली? सायली म्हणते, हो अहो, मला कळतंय सगळं, पण मला तुम्ही फक्त ठीक असायला हवे आहात. अर्जुन आता तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, सायली, मला आता काही होणार नाहीये. हा, पण तू जर चेहरा पाडून बसलीस तर मी रेस्टलेस होईल. सायली म्हणते, हे बघा अहो, मला कळतंय तुम्हाला साथ द्यायला हवी हसऱ्या चेहऱ्याने, पण मी अशी. अर्जुन म्हणतो, बायको मग स्माइल कर थोडीशी, थोडीशी. जाऊ दे बाबा, तू नसेल हसत ना तर मी पण रुसून बसतो आणि गाल फुगवतो. सायली म्हणते, नाही रुसायचा हक्क फक्त माझा आहे. अशी ती लाडालाडा त्याच्याशी बोलत असते. अर्जुन मग आता तिच्या असं हनुवटीवर बोट ठेवून म्हणतो, माझ्या बायकोचा रुसवा काढायचा हक्क फक्त माझा आहे. मग सायली पटकन हसते आणि अर्जुनही तिला बघून हसतो आणि एपिसोड इथे संपून जातो. आजचा एपिसोड तसा नॉर्मल आहे, पण माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि प्रेक्षकांनो, यानंतरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. रोज मी सांगते, कारण खरंच ती मालिका खूप छान दाखवतात आणि ती माझ्या आवाजात नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते. आणि आपल्या त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. असो, आता पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. अर्जुन महिपतला विचारत असतो तीनदा तीनदा की सांग महिपत, कोण येतो सुपारी देणारा माणूस? महिपत काही तोंड उघडत नाही आणि त्याच्या पुढच्या सीन मध्ये साक्षी रस्त्याने एकटी जात असते आणि तिच्या आजूबाजूला अशी अचानक आग लागते, त्यामुळे साक्षी घाबरते. या गोष्टीचा व्हिडिओ करून महिपतला दाखवण्यात येतोय एका हवालदाराच्या. महिपत साक्षीचा तो व्हिडिओ बघतो आणि घाबरतो. महिपतने तोंड उघडू नये म्हणून प्रिया आणि नागराजचे हे प्रयत्न सुरू आहेत, पण हे सगळं किती दिवस चालणार बघूयात. येणारे भाग आता एक्सपोज करण्याचेच आहेत असं दिसतंय तर खरी. बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय होतंय. तर आजचा हा भाग असा होता. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, रिव्ह्यू एन्जॉय करा. टेक केअर. धन्यवाद.